आपण सगळेच ऑनलाईन शॉपिंग करतो बरोबर. आणि अलिबाबा हे नाव तर हमखास ऐकलेलं असतं. पण एक गोष्ट आहे, ही कंपनी आपण जसं समजतो तशी पैसे कमवत नाही. म्हणजे वस्तू विकून नाही, तर एका पूर्णपणे वेगळ्याच मॉडेलने. चला आज आपण अलिबाबाच्या या अब्जावधींच्या साम्राज्याचं रहस्य उलगडून पाहूया. ही रक्कम बघा, 25 अब्ज डॉलर्स. 19 सप्टेंबर 2014 ही ती तारीख आहे ज्या दिवशी अलिबाबाने इतिहासातील सर्वात मोठा टेक IPO लॉन्च केला आणि तब्बल 25 अब्ज डॉलर्स उभे केले. या एका आकड्याने संपूर्ण जगाला अक्षरशः धक्का बसला होता. तर मग प्रश्न हा आहे की हा महाकाय उद्योग नक्की पैसे कमवतो कसा? म्हणजे इतका पैसा येतो तरी कुठून? वस्तू विकून की यामागे काहीतरी वेगळंच गणित आहे? चला आज हेच गणित सोपं करून समजून घेऊया. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात कुठेतरी लहानच असते नाही का. आणि अलिबाबाची गोष्ट तर चक्क एका छोट्याशा अपार्टमेंटमधून सुरू झाली. चला तर मग या महाकाय उद्योगाचा जन्म कसा झाला ते पाहूया. तर गोष्ट सुरू होते 1999 मध्ये जॅक मा यांच्या हँगझोमधील एका अपार्टमेंटमध्ये. पण खरा खेळ बदलला तो 2003 साली, जेव्हा त्यांनी ईबे सारख्या बलाढ्य कंपनीला थेट टक्कर देण्यासाठी टाओबाओ लॉन्च केलं. आणि त्यानंतर 2014 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर तब्बल 25 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक IPO आणून त्यांनी इतिहासच रचला. हे बघा, जॅक मा काय म्हणाले होते, जर आपण C2C मार्केटप्लेसमध्ये गेलो नाही तर ते आपल्याला संपवून टाकतील. म्हणजे टाओबाओची निर्मिती ही फक्त एक बिझनेस आयडिया नव्हती, ती होती अस्तित्वाची लढाई. ईबे सारख्या जागतिक जायंटसमोर टिकून राहण्यासाठी उचललेलं ते एक धाडसी पाऊल होतं. सिच्युएशन अक्षरशः डू ऑर डाय अशी होती. तर अशा परिस्थितीतून उभ्या राहिलेल्या या कंपनीचं कमाईचं खरं इंजिन तरी काय आहे? अलिबाबाचे तर कितीतरी वेगवेगळे बिझनेसेस आहेत, पण सगळ्यात जास्त पैसा कुठून येतो? चला आता हेच रहस्य उलगडूया. आता हे आकडे बघा, हे जून 2025च्या तिमाहीचे आहेत. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये, अलिबाबाच्या एकूण कमाईतला सिंहाचा वाटा म्हणजे जवळजवळ 57% हिस्सा हा फक्त चीनमधल्या त्यांच्या कॉमर्स व्यवसायातून येतो. हो, म्हणजे टबाओ आणि टीमॉल सारख्या प्लॅटफॉर्म्समधून. आणि इथेच आहे खरा ट्विस्ट. आपल्याला साधारणपणे काय वाटतं की कॉमर्स कंपन्या आपण खरेदी केलेल्या वस्तूंमधून काही टक्के कमिशन घेतात. पण अलिबाबाचं मॉडेल पूर्णपणे वेगळं आहे. ते ग्राहकांकडून नाही तर व्यापाऱ्यांकडून पैसे घेतात. कशासाठी? तर त्यांच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या सेवा लागतात त्यासाठी. या कमाईच्या मॉडेलला एक खास नाव आहे, कस्टमर मॅनेजमेंट रेव्हेन्यू किंवा सोप्या भाषेत CMR. व्यापारी त्यांच्या मालाची जाहिरात करण्यासाठी, सेल्स वाढवण्यासाठी आणि सॉफ्टवेअर सेवा वापरण्यासाठी अलिबाबाच्या प्लॅटफॉर्मवर पैसे देतात. आणि हेच आहे त्यांच्या कमाईचं खरं इंजिन. म्हणजे जितकं जास्त व्यापारी मार्केटिंगवर खर्च करतील तितका अलिबाबाचा फायदा. सिंपल गणित आहे. पण अलिबाबा म्हणजे फक्त चीन नाही बरं का. या बाजारपेठेच्या पलीकडेही त्यांचं एक मोठं जग आहे. चला पाहूया त्यांची जागतिक पोच कुठपर्यंत आहे. चीनच्या बाहेर पाहिलं तर त्यांची जागतिक ओळखही तितकीच मोठी आहे. B2B साठी Alibaba.com आहे, जगभरातल्या ग्राहकांसाठी AliExpress आहे. इतकंच नाही तर तुर्कीमध्ये ट्रेंडिऑल आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये दराज आणि लजाडा सारख्या कंपन्यांमधूनही त्यांनी आपलं साम्राज्य पसरवलं आहे. आणि ही गोष्ट तर ऐकून आश्चर्य वाटेल. जगातला सगळ्यात मोठा शॉपिंग इव्हेंट कोणता? ब्लॅक फ्रायडे? नाही, तो आहे सिंगल्स डे. आणि हा इव्हेंट सुरू केलाय अलिबाबाने. आज हा जगातला सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिवल आहे, जिथे अक्षरशः अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. अलिबाबा म्हणजे फक्त खरेदी विक्री नाही, हे तर एक सेवांचं अख्खं साम्राज्य आहे. क्लाउड कम्प्युटिंगमध्ये ॲल्यून आहे, जे चीनमधलं नंबर 1 आहे. लॉजिस्टिक्ससाठी कॅनिओ नेटवर्क आहे. मनोरंजनासाठी युकू नावाची स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. आणि हो, AI मध्ये तर त्यांना 2018 मध्ये राष्ट्रीय चॅम्पियन म्हणून घोषित केलं गेलंय. सगळं काही सुरळीत चालू असताना, यशाच्या अगदी शिखरावर असताना अलिबाबाच्या साम्राज्यावर एक मोठं संकट आलं. सरकारी नियामक संस्था आणि नवीन स्पर्धकांकडून एक मोठं आव्हान उभं राहिलं. हा त्यांच्यासाठी एक खूपच नाट्यमय आणि आव्हानात्मक काळ होता. हा आकडा बघा, 2.8 अब्ज डॉलर्स. एप्रिल 2021 मध्ये अलिबाबाच्या साम्राज्याला हा पहिला मोठा हादरा बसला.
मक्तेदारीच्या आरोपाखाली चीनी सरकारने त्यांच्यावर एवढा मोठा विक्रमी दंड लावला. हा कंपनीसाठी एक प्रचंड मोठा धक्का होता. आणि याचा परिणाम काय झाला तो थेट शेअर बाजारात दिसला. हा ग्राफ बघा. 2020 मध्ये जो शेअर $310च्या शिखरावर होता तो या कारवाईनंतर अक्षरशः कोसळला. IPOच्या वेळेसची किंमत होती $68 आणि तिथून 310 पर्यंतचा प्रवास. आणि मग ही घसरण. म्हणजे संकट एकाच बाजूने नव्हतं. एकीकडे सरकारी कारवाई आणि दुसरीकडे पिंडोडुओ आणि टिकटॉक सारख्या नवीन चपळ स्पर्धकांकडून तीव्र स्पर्धा. या कंपन्यांनी अलिबाबाच्या मार्केट शेअरला चांगलाच सुरुंग लावला. तर अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावं? ह्या संकटाच्या काळात कंपनीने स्वतःला टिकवण्यासाठी आणि पुन्हा उभारी घेण्यासाठी एक खूप धाडसी आणि मोठा निर्णय घेतला. 2023 मध्ये त्यांनी एक मोठी योजना आणली, द बिग स्प्लिट. कल्पना काय होती तर संपूर्ण साम्राज्याला 6 स्वतंत्र युनिट्समध्ये विभागून टाकायचं आणि प्रत्येक युनिटला स्वतंत्रपणे काम करण्याची आणि वेगाने वाढण्याची संधी द्यायची. म्हणजे कंपनी अधिक चपळ होईल, हा त्यामागचा उद्देश होता. पण कथेत पुन्हा एकदा एक ट्विस्ट आला. जाहीर केलेली ही मोठी विभागणीची योजना अचानक मागे घेण्यात आली. या निर्णयामुळे पुन्हा एकदा बाजारात आणि कंपनीमध्ये गोंधळाचं वातावरण तयार झालं. या सगळ्या गोंधळानंतर कंपनीचे सहसंस्थापक पुन्हा एकदा सक्रिय झाले आणि त्यांनी एक नवीन पण अतिशय सरळ आणि स्पष्ट रणनीती समोर ठेवली. ती म्हणजे आपल्या 3 मुख्य स्तंभांवर, आपल्या सर्वात मोठ्या ताकदीवर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. मुख्य ई-कॉमर्स, क्लाउड कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि ही जी नवीन रणनीती आहे ती आपल्याला पुन्हा एकदा जॅक मा यांच्या मूळ व्हिजनकडे, त्यांच्या मूळ स्वप्नाकडे घेऊन जाते. काय होतं ते स्वप्न? जॅक मा 1999 मध्ये म्हणाले होते, ही कंपनी किमान 102 वर्ष टिकली पाहिजे, जेणेकरून ती 20व्या, 21व्या आणि 22व्या अशा 3 शतकांमध्ये पसरेल. विचार करा, केवढी मोठी आणि दूरदृष्टीची महत्वाकांक्षा आहे ही. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच उरतो. आपल्या मुळांकडे, आपल्या मुख्य सामर्थ्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करून अलिबाबा जॅक मा यांचे हे 102 वर्षांचं स्वप्न पूर्ण करू शकेल का? या महाकाय उद्योगाचा पुढचा प्रवास कसा असेल याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.